नमस्कार. जय महाराष्ट्र. मी विजय बाळकू पाटील, राहणार लोअर परेल. मला एक ॲप आलेला RTO चलन 22/11/2025 रोजी. तर त्यावेळेस तो ॲक्च्युली मी माझ्या मिसेसला कॉल केला होता की तिने कोणतं RTO चलन म्हणजे सिग्नल कोणता क्रॉस केला का. तर तिने तिच्या माहितीनुसार सांगितलं नाही. आणि त्याच्यानंतर मला ते चलन आल्यानंतर माझ्याकडून चुकून ते ओपन झालं. ओपन झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये फक्त मोबाईल नंबर टाकला आणि हे केलं. मोबाईल नंबर ऑटोमॅटिक होतच त्यामध्ये. तर त्याच्यामध्ये लिंक ओपन झाली. ओपन झाल्यानंतर माझ्या ते धडाधड मॅसेज यायला लागले मला. मॅसेज आल्यानंतर एक हे OTP शेअर OTP होते. तर OTP शेअर करायचं होतं, त्याप्रमाणे मी केलाच नाही. तर ती न करता सुद्धा OTP न शेअर करता सुद्धा माझ्या अकाउंटमधून लगेच एक 10 मिनिटात 77,500 UPI ट्रान्झॅक्शन गेली. तर मी त्याची तक्रार 24 तासाच्या आतमध्ये अवघ्या मी 12 ते 15 मिनिटामध्ये माझ्या बँकिंगला तसेच क्राईम ब्रँच वरली तिकडे तक्रार नोंदवली. लगेच 12 ते 15 मिनिटात. गव्हर्नमेंटच्या प्रोटोकॉलनुसार 1930 वरती 24 तासाच्या आतमध्ये जर तक्रार केली तर त्याच्यात ते दखल घेतली जाते आणि लगेच हे केलं जातं. परंतु माझं असं काहीच झालं नाही आणि माझी तक्रार सुद्धा नोंद केलेली नाही. नोंद केली पण ते ते बोलतात की नाही, पैसे नाही थांबू शकले, हे नाही टाकले. याचं काही कारण समजलं नाही मला. मी आपल्या बाजूला वर्ली झोन आहे तिथे जाऊन 3ऱ्या माळ्यावरती सायबरला जाऊन भेटलो. तर सायबरला त्या वरिष्ठ अधिकारी त्यांच्याशी मग बोलणं झालं माझं. ते बोलले तुमचं ट्रान्झॅक्शनच ट्रान्झॅक्शन दाखवतं. बोला मॅडम तुम्हाला समजलं पाहिजे ना, म्हणजे ऍक्च्युली आमच्या अजून कुठे जातात पैसे, कुठे काय करतात. एव्हन माझ्या बँकिंगला सुद्धा विचारलं तर ते म्हणतात माफ करा, एकदा विड्रॉ केलेले पैसे तर आम्ही काय करू शकत नाही. मी स्थानिक आमचे आमदार आहेत सुनील शिंदे, त्यांना सुद्धा भेटलं, पोलीस स्टेशनला नोंद केली. त्यांच्या रेफरन्सने मला लवकरात लवकर करण्यात आलं, सगळं झालं. परंतु आज 6/2/2026 अद्यापही कोणतीही त्यावरती कारवाई किंवा काही झालेलं नाहीये. आणि त्याचा शोध काही झालेला आहे. तर पोलिसांना मी प्रत्येक वेळेस विचारतोय, तर मध्ये त्यांचं प्रजासत्ताक आलं, इलेक्शन आलं, त्यांची सुट्टी आली, ह्या सगळ्या गोष्टी मध्ये येतात. तर ठीक आहे, त्यांचं आहे हे मान्य आहे मला. पण 2 महिन्यात अजूनही माझं काय नाही. मी माझ्या बँकिंगला सुद्धा विचारलं. बँकिंग बोलतं, बँकवाले सुद्धा बोलतात, बँक ऑफ महाराष्ट्र सायने रोड ब्रँच, तर ते लोक सुद्धा बोलतात की UPI ट्रान्झॅक्शन आम्ही काय करू शकत नाही. आणि मी म्हटलं तर सामान्य माणूस जेव्हा पैसे काढायला जातो तर तुम्ही मिनिमम बॅलन्स विचारता, त्याची साई नाही का बघता, त्याचं सर्व काय प्रोटोकॉल प्रमाणे करता. मग हे पैसे टोटली विड्रॉ कसे होतात, त्याच्यासाठी काही कुठे प्रतिबंधक आहे की नाही, त्यासाठी उपाययोजना काय आहे की नाही. तर अद्यापही ह्याच्यावरती काहीच मार्ग सापडलेला नाही किंवा ह्याच्यातून काही मला आलं नाही. RBIला सुद्धा मी तक्रार केलेली आहे. RBIचं पण उत्तर आहे, त्यांना प्रूफ पाहिजेत, हे पाहिजेत. एव्हन मी ज्या बँकेचं ट्रान्झॅक्शन दाखवलं मला माझ्या बँकेनी, IDFC बँक, त्या बँकेला सुद्धा जाऊन भेटलो. त्या बँकेने मला कोणत्याही तक्रार माझी न ऐकता हे तुम्ही कस्टमर केअरशी डायरेक्ट बोला असं सांगितलं. आता अजून मी त्या खूप गोष्टीमुळे खूप त्रास सहन केलेला आहे. अशा गोष्टी कोण सामान्य माणसाची घडू नये याच्यासाठी प्रशासन किंवा बँकवाले किंवा पोलीसवाले याच्यातून मार्ग काढतील मान्य आहे मला. पण तो वेळेवर नाही निघाला तर त्याला काय अर्थ नाही राहणार ना. त्याच्यासाठी काय करू शकता.